मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे 11 मे 2024 आणि आज आहे आमचा इंटरनल एक्झामचा लास्ट डे सबमिशनचा. आणि ॲज ऑलवेज सारखं मी लास्ट डेच्या दिवशी सबमिशन करत आहे, कारण 9 तारखेची आमची सबमिशन डेट होती आणि आज 11 तारीख आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की मी माझे जे फाईल्स आहेत ना त्याचं माझं सबमिशन झालेलं आहे HDSचं. आणि आता मी चाललेली आहे पॅथॉलॉजीच्या डिपार्टमेंटमध्ये. बघू आता पॅथॉलॉजीची मॅम वगैरे काय म्हणतात आणि मग त्याच्यानंतर माझं सगळं मॉड्यूलचं सबमिशन होऊन जाईल. तुम्ही माझे सगळं मॉड्यूलचं काम संपलेलं आहे आणि आता फक्त उरलं आहे ते म्हणजे बाइंडिंगचं काम, आणि ते मी जाऊन करून घेते थोड्या वेळामध्ये. आणि मग काय झालं आजचं. हां, आणि आज मीटिंग आहे, सो मग ती मीटिंग अटेंड केल्यानंतर बघू काय होते काय नाही. आय एम द वन ऑफ द लकीएस्ट पर्सन इन दिस कॉलेज, असं मी का म्हणते, कारण आज माझी इंटरनल एक्झाम होती आणि माझ्या फाईल्समध्ये ना एक पण पेज मी स्वतःहून जोडलेलं नाही आहे. सगळं माझ्या मित्रांनी केलं आहे, ॲज इट इज मला फाईल म्हणून आणून दिलेले आहेत. थँक्यू सो मच सच्चायना, तुमच्यामुळं आज माझं खूप टाईम वाचला. दिस फाईल्स. होय थांबा ना, इकडे ये ना, कुठं चाललीस. मॉड्यूलची गर्दी रावेपेक्षा खूप जास्त कमी आहे आणि माझ्या मैत्रिणी एकता आणि तनू. हाय तनू. आणि मी नाही, मला माहितीच नव्हती की ऑदर डिपार्टमेंटच्या साईन घ्यायचे. मी फक्त HDS आणि पॅथ घेतला आणि बसून घेतली. आता मी चाललेली इंटू डिपार्टमेंटमध्ये साईन घ्यायला. यो इंटो डिपार्टमेंटची साईन झालेली आहे. एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स राहिलेलं आहे. मे बी ते करून घेईल आणि ते झाल्यावरती डेअरीमध्ये मीटिंग अटेंड करायची आहे. यार माझी वन ऑफ द फेवरेट बट कुठली सॉरी, नशीबच खराब आहे यार. माझे 2 साईन बाकी आहेत आणि आमच्या लाडक्या बोंडवे सरांनी आम्हाला डेअरी डिपार्टमेंटमध्ये बसवलेलं आहे. आता माहीत नाही तर काय होईल, कारण खूप कमी संख्या आलेली आहे आणि आय डोंट नो मीटिंग होईल का नाही. 10 डेज झाले मी बिझी होती, म्हणजे मी काही कामामध्ये अडकलेली होती, म्हणून ना माझं फाईल्सचं वगैरे कोणतंच काम नव्हतं झालं. म्हणजे मूवीचं माझे सगळे फाईल्स वगैरे माझ्या मित्रांनीच प्रिंट करून आणून दिलेले आहे, इव्हन माझं नेम सर्टिफिकेट वगैरे. आणि म्हणजे खरंच मी खूप लकी आहे की मला त्याच्यासारखे मित्र भेटले. कोणासाठी करतो बरं एवढं सगळं. आणि थँक्यू सच्चायने. आणि स्नेहल आणि दुर्गाला आज समजलं की आम्हाला 5 साईन घ्यायचे आहेत 5 डिपार्टमेंटच्या. आणि त्यांचं स्टील लिफलेट प्रिपरेशनच सुरू आहे. कधी साईन घेणार आहात तुम्ही. बोंडवे सर आलेले आहेत आणि आपली संख्या झालेली आहे एवढी. ज्या विद्यार्थ्यांचे रिपोर्ट तुम्हाला चुकीचे वाटतात असे आणि जे रिपोर्ट चांगले वाटतात असे, दोन्ही पण रिपोर्ट तुम्हीच काढून ठेवायचे म्हणजे कॉलेजनी, आणि ते त्यांना द्यायचे की ह्या विद्यार्थ्यांचा चेहरा अतिशय खराब आहे, ह्या विद्यार्थ्यांचा चेहरा. त्यामुळे ग्रेडिंग करून ते तशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं ग्रेडेशन करून कॉलेजनी त्यांना सादर करायचं. आता ही टास्क कॉलेजवर टाकलेली देते. सगळं मी तुम्हाला सांगतो की तुमचे रिपोर्ट चांगले बनवा. विद्यापीठ 2 पाऊल पुढे त्यांनी ऑलरेडी रिपोर्टिंग अशाच पद्धतीने मागितली की ज्या पद्धतीने त्यांना तुमचं इव्हॅल्युएशन इथे आल्यानंतर चांगलं करते. त्यामुळे सगळे रिपोर्ट चांगले बनवा. हा दुसरा भाग. पहिला तुमचा परीक्षेचा शेड्यूल आला. दुसरा, त्यांनी इव्हॅल्युएशन मागितले इथलेच कॉलेजच्या लेवलला केले, त्यामुळे ते तुम्हाला माहित असेल. चला हा झाला दुसरा भाग. तिसरा, तुमचे हॉल तिकीट सगळ्यांजवळ असतील. ज्यांनी हॉल तिकीट घेतले नाही, पुन्हा सांगतो, हॉल तिकीट घेऊन घ्या. आय कार्ड सोबत ठेवा आणि प्रॉपर युनिफॉर्म मध्ये या, कारण बदनापूर कॉलेजची टीम आहे. त्यामुळे ते तुम्हाला 2 जण परभणीचे पण आहेत, तर ते तुम्हाला प्रॉपरली युनिफॉर्म वर सुद्धा काही बोलू शकतात. तुम्हाला माहित असू द्या की अशा पद्धतीने इव्हॅल्युएशन. त्या तुमच्या युआरच्या 2 व्हिजिट झाल्या, ज्यामध्ये त्यांचे ॲब्सेंटी रिपोर्ट काय होते, तर त्या जे काही ॲब्सेंटी रिपोर्टमध्ये 4, 3, 2 तुमच्या मुलींच्या नावं दिलेत, तर त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काय करायचं ते सांगा.
A few minutes later. त्यांना absent ठेवायचं काय करायचं ते सांगा. त्यामुळे तेही तुम्हाला माहित असतं की अटेंडन्स ते इव्हॅल्युएट करतात. तर हे झालं मॉड्यूलचं. आता या दरम्यानच्या काळामध्ये जे कॉलेजच्या लेवलचा भाग आहे तो म्हणजे तुमची मॉड्यूलची फायनल सेंड ऑफ, जो कॉलेजनी 6व्या सेमेस्टरनी 8व्याला द्यावा असा अपेक्षित असतो. परंतु तुमचे ॲग्री पास म्हणून 6व्या सेमेस्टर सोबतचे रिलेशन खूप सुंदर आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही घेणार नाही. स्पष्टपणे पोरांनी सांगितलं की आम्ही देणार नाही. या पद्धतीने ॲग्री पास म्हणून आपण किती सुंदर आहोत, आपलं किती जमते एकमेकांसोबत ते दिसतं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. म्हणून ती कॉलेजकडे जबाबदारी आली आणि कॉलेजकडे जबाबदारी आली तुम्हाला सेंड ऑफ द्यायचं. ऍक्च्युअल मध्ये ही फेअरवेल, फ्रेशर्स वेलकम आणि सेंड ऑफ हे कॉलेजनी नसतं करायचं, विद्यार्थ्यांनी करायचं. सिनियरने ज्युनियरला आणि ज्युनियरने सिनियर. त्यांनी नाही सांगितलं तर तुमचा सेंड ऑफचा प्रोग्राम या एक्झामिनेशनच्या शेड्यूलच्या आतमध्ये कुठेतरी अरेंज करायचा. तर तो 21 तारीख आमची प्रपोज आहे, परंतु 20 तारखेला मतदान आहे. त्या संदर्भामध्ये शेळके सर तुमच्याशी बोलतील. सेंड ऑफच्या प्रोग्रामच्या संदर्भामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे ते तुमच्यासमोर मांडतील. तुम्हाला काय बोलायचं असेल तर तेही तुम्ही त्यांना सांगा. 21 तारीख हा सेंड ऑफचा आपण ऑफिशियल जो प्रोग्राम आहे तर तो प्रोग्राम आपण प्लॅन केला की 21 तारखेला प्रपोज आहे. त्यामध्ये 21 तारखेला तुमचं सकाळी परीक्षा जर असेल तर मग दुपारच्या सेशनमध्ये, आणि नाही समजा 21ला पेपर आला मग 21 तारखेला, अशा पद्धतीने आपलं चालेल सेंड ऑफचा प्रोग्राम करायचा. काय अडचण? शेड्यूल लक्षात आला. तुमचे रिपोर्टवर तुमच्या मॉड्यूल इंचार्जच्या ज्या ज्या ठिकाणी सह्या आहेत त्या त्या ठिकाणी सह्या घेऊन घ्या. इंटरनल परीक्षा दिली म्हणून जी अटेंडन्स शीट आहे त्यावर सही करणं ही तुमची जबाबदारी आहे, हेही तुम्हाला सांगतो. त्यांनी मॉड्यूल इंचार्ज मला असं वाटत होतं की आमच्या बॅचचं आणि ज्युनियर्सचं खूप चांगलं जमतं. बट आत्ताच थोड्या वेळाखाली आम्हाला भोंडवे सरांनी सांगितलं की आमच्या लाडक्या ज्युनियर्सने आम्हाला सेंड ऑफ द्यायला नाही सांगितलेलं आहे. वैष्णवी, तुमच्या प्रतिक्रिया काय आहे त्याबद्दल? वी आर व्हेरी सॅड ब्रो. असं वाटलं नव्हतं की त्यांनी कसं बोललं. आणि माझी फेवरेट बॉटल माझ्या फ्रेंडने गिफ्ट दिली होती, आज ती फुटली. दिल तूट राय मेरा. टेस्टच्या लॅबमधून आम्ही सगळेजण जातोय आता प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये. प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये मीटिंग होते आणि या कॉलेजसारखं कदम नाही मीटिंगला नाही गेली. चला आता मी नाश्ता करतो. तुझं मॉड्यूल कोणतं होतं? माझं सेरिकल्चर आणि पोस्ट हार्वेस्ट. मग कसं केलं? झालं सगळं? प्रिंट सर्टिफिकेट बाकी आहे. मग सगळं झालं पण साईन बाकी आहेत. गर्दी तोंड उघडायला लावलं कमी पैशात दिले म्हणून. आपल्या 130 मध्ये काम. फाईलवरती साईन झालेले आहेत आणि 1-2-3 साईन उरलेले आहेत, ते मी मंगळवारी घेईन. आता झेरॉक्सचा हिसाब लावतो. बाय. आपल्या तिकडले झेरॉक्सचेच म्हणतोय मी फक्त. ते झेरॉक्सचे दिले मी कलर पेंट मी ते नाही म्हणत याला. अरे माझी ते कालची कॅन्सल नव्हतं झाले त्याच्या आधीचे बाकी सगळे बाकी ते आधीचे दिले, ते जे आलते ना ते दिले. याचे नाही बोलला ते नाही. ते नाही ते नाही ते झालेले आहेत. चलो निकलते हैं अपने घर की तरफ. नेमकं म्हणजे झेरॉक्सचा पण हिसाब लागलाय आणि मी बाकीमध्ये पडलेली आहे. चला बघता येईल नंतर. बाय. सॅटर्डेला सुरू केलेला हा माझा ब्लॉग आता मंगळवार येऊन थांबलेला आहे, कारण आज आम्हाला मुळे मॅम भेटलेले आहेत आणि त्यांच्या साईन घ्यायचे आहेत मला. चला त्यांच्या साईन घेऊ. साईन झाल्या, काय बोलायचं आहे? फायनली आमची साईन झालेली आहे. नाही अजून एक बाकी आहे. अजून एक बाकी डिसेंबर फायनली म्हणजे नंतर टाटा. सॅटर्डेला हा ब्लॉग सुरू केला होता कारण सॅटर्डेला आमची लास्ट डे होती इंटरनल एक्झामची आणि आज ट्यूजडे आहे आणि आम्हाला सगळ्यांना लास्ट सायन्स भेटलेले आहे. आणि एक्झाम 2 वीक नंतर. कधी? 18 का? 28. 28. टाटा सी यू.